पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. हवामान खात्याचा 22 जिल्ह्यांना अलर्ट, तर मुंबईला पावसाचा येलो अलर्ट. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. 24 तासामध्ये पाणीसाठ्यामध्ये 2.22% वाढ. जलाशयांमध्ये 88.40% जलसाठा. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये अर्ध्या टीएमसी पाण्याची वाढ. या साखळी प्रकल्पामध्ये 0.7 अब्ज घनफुटांची वाढ. खडकवासला धरणातून विसर्ग सुरूच. उजनी धरणाच्या विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा. उजनी धरणामधून सध्या 40,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. भाविकांनी चंद्रभागा नदीमध्ये खोल पाण्यामध्ये उतरू नये, प्रशासनाची सूचना. नाशिक शहर परिसरामध्ये पावसाची विश्रांती. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्गही झाला कमी. गंगापूर धरणामधून 4,947 क्युसेक तर दारणा धरणामधून 2,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. गोंदियामध्ये रिमझिम पावसाची हजेरी. धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सततच्या सरींमुळे लागवडीच्या कामांना वेग. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. सांगलीमध्ये चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. चांदोली धरणातून वारणा नदीपात्रामध्ये 3,400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. उजनी धरणाची पाणी पातळी 94.95%. पूर नियंत्रणासाठी उजनीमधून पाण्याचा विसर्ग सुरू. उजनी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. सांगलीमधील वारणा धरणाचा पाणीसाठा 82% पोहोचला. धरणामध्ये 8,126 क्युसेक पाण्याची आवक, तर विद्युत गृहामधून 1,400 क्युसेक नदीपात्रामध्ये विसर्ग. अमरावतीच्या मेळघाटातील 4 आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं प्रकरण. मेळघाट कामगार युनियनच्या वतीने धारणीमध्ये आंदोलन. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी. पुण्याच्या उतरवलीमध्ये संततधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घराच्या भिंतींचा भाग कोसळला. सुदैवानं जीवितहानी टळली असून महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा. भंडारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार. साकोली तालुक्यामध्ये सुंदरी इथे तलावाची पाळ फुटली. तातडीनं नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या अशी मागणी.